नवीन सकाळ नवीन प्रवास. आम्ही चाललेलो आहे बिजासनी मातेच्या दर्शनासाठी. हे आमचा सचिन भाई. चला आता आपली गाडी पण तयार आहे एकदम प्रॉपर. अजय दादा कसं वाटतंय तुम्हाला बिजासनीला जाताना? एकदम मस्त वाटतंय. म्हणून भाई बिजासनीला जाताना कसं वाटतंय? जोरदार. ओके सगळे बसलेले गोइंग टू बिजासनी माता. गाडी तयार आहे आपली. मस्त प्रवास आपला चालू झालेला आहे. सगळ्याच्या सगळ्या फायनली गाणे ऐकत नाचत फिरत मजात करत आम्ही पोहोचलो आहे आई बडी बिजासनीच्या मंदिराजवळ. आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता. हा मुलगा चाललाय नारळ घ्यायसाठी. चला तर आपण चाललोय याला दर्शन घ्यायसाठी. थोड्याच वेळात तुमचं दर्शन होणार आहे आई बडी बिजासनीचं. का वाटतं बाई एक्साइटमेंट? जय माता दी. जय माता दी. नमस्कार. तर फायनली आपलं दर्शन झालं आहे बडी बिजासनी माताचं. दर्शन आहे खूप सुंदर झालं. आणि आता जरा निसर्गाचा आनंद घेऊ आणि पाहू फिरू आणि मजा. खूप सुंदर दर्शन झाल्यानंतर आपण आलो आहे प्रसाद खाण्यासाठी. इथे रिपीट करू आणि निघू दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी. तर खूपच सुंदर प्रकारे असं आपली पेटपूजा झाली आहे. जर तुम्ही पण बिजासनी माताला येत असाल तर नक्की व्हिजिट करा आणि जेवण करा. तर आपलं जेवण झालं आहे आणि आपण चाललो आहे आता ट्रॅकिंग करत शंकरजीच्या मंदिरात. आणि हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. भाई फील आहे, भाई फील आहे ट्रॅकिंगमध्ये पण आणि फिरायमध्ये पण फील आहे. तर फायनली आपलं दर्शन झालं आहे भोले बाबांचं 200-250 मीटरची ट्रॅकिंग करून. आणि कसं वाटतं? हर हर महादेव. तुम्ही पण आहे आणि ट्रॅक. तर हे आहे महादेवांचं मंदिर आणि याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला पाहायला भेटेल आई बडी बिजासनी माताचं मंदिर. हे राहिलं जबरदस्त सिनेरी. तर आता आपलं पशुपतीनाथचं पण मंदिरचं पण दर्शन झालं आणि बिजासनी मातेचं पण दर्शन झालं. तर आता आपण चाललोय नेक्स्ट आपल्या डेस्टिनेशनवर आणि त्याचं नाव आहे नागेश्वर महादेव.